नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्टडोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज करूया पातोळीचा एक वेगळा प्रकार. पातोळी म्हणजे ॲक्च्युली जे आपण उकडीचे मोदक होतो त्याच पद्धतीने करतात. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी इथं घेतलेली आहे तांदळाची उकड. नेहमीप्रमाणे 2 वाटी पाण्यामध्ये चांगली उकळी आली पाण्याला की मी त्यामध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ टाकून थोडंसं मीठ टाकून ही उकड इथे काढलेली आहे. ही उकड जोपर्यंत अगदी छान अशी एकसारखी होत नाही आहे सॉफ्ट, तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे. तर इथे मी ही उकड जी आहे ती उकड अगदी चांगली एकसारखी मळल्यानंतर तुम्ही बघू शकता मी त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले. हे गोळे आपल्याला आता जे आहेत ना ते आपल्याला टाकायचे शेवेच्या पात्रामध्ये. हे बघा, इथे माझ्याकडे एक स्टीलचं शेवेचं पात्र आहे. मी त्याला मस्त एक छोटीशी जाळी लावलेली आहे ज्याच्यातून आपण शेव करतो. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला आज इथे वेगळ्या पद्धतीने पातोळी करायची. पातोळी करण्यासाठी जसं मी तुम्हाला म्हटलं की तो एक मोदकाचाच प्रकार आहे. त्यामुळे जे सारण आहे ते सारण मी अगोदरच ओल्या खोबऱ्याचं जे असतं ते बनवून गार करून घेतलेलं आहे. तर इथं मी आपण जे 2 वाटी पीठ घेतलं होतं त्याच्यापैकी जवळजवळ इथं 1.5 म्हणजे 1.5 गोळा या साच्यामध्ये व्यवस्थित मी बसवून घेतलेला आहे. आणि बसवून घेतलेल्या गोळे तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण इथे लावूया झाकण. आणि ह्या ज्या पातोळ्या आहेत त्या आपण इकडून तिकडे उचलून उकडण्यासाठी स्टीम करण्यासाठी नाही ठेवू शकत. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदाच थोडंसं केळीच्या पानाचं वगैरे त्याच्यासाठी हेल्प घ्यायची. तर मग मी इथे केळीचं पान अगदी फ्रेश असं केळीचं पान घेतलेलं आहे. केळीच्या पानावरती आता आपल्याला करायची आहे पातोळी. तर हे केळीचं पान घेतलं आहे. हे बघा, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी इथं मोदकाचं सारण बनवून ठेवलं होतं. आणि आता हे केळीच्या पानावरती आपल्याला पातोळ्या व्यवस्थित टाकून घ्यायच्या. तर चला, पातोळी आपण जसं करतो की एखादी लाटी लाटून आपण त्याच्यामध्ये मोदकाचं सारण भरतो तसं न करता आपण इथं तांदळाच्या उकडीची शेवच आपण टाकायची. तुम्ही बघू शकता. म्हणजे हा आपण एक वेगळा बेस दिलेला आहे. जसं आपण पातोळी करतो किंवा जसं मोदकाची पारी करतो त्या पद्धतीने आपण इथे शेवेचा एक व्यवस्थित बेस दिलेला आहे. आणि याच्यामध्येच आपण हे सारण घालून शिजवणार आहोत. माझ्याकडे थोडंसं पीठ शिल्लक राहिलं होतं ज्यामध्ये मग मी थोडा केशरी रंग टाकून इथं मी 2 मोदक पण केलेले तुम्हाला दिसतील. तर मी ह्या पद्धतीने बघा आपले छान गरमागरम पातोळ्या तयार आहेत. त्याच्यावर छान तूप टाकूया आणि गरमागरम पातोळी खाण्यासाठी तयार. एन्जॉय.